नमस्कार, मी मुग्धा लोणकर. तुम्ही पाहत आहात स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया. दिवसेंदिवस समाज बदलतोय आणि समाजाचे नियम सुद्धा. भारतीय संस्कृतीमध्ये लग्न संस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आतापर्यंत सामाजिक चौकटीमध्ये या विषयीचे नियम व अटी बनताना दिसत. पण ग्लोबलायझेशन आणि डिजिटलायझेशनमुळे वेस्टर्न कल्चरच्या अनेक गोष्टी भारतीय समाजात मूळ धरू लागल्या. लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या नको म्हणून भारतात लिव्हिंगचा पायंडा पडला आणि अनेकांनी या संकल्पनेला उचलून धरले. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. लिव्ह इन रिलेशनशिपचे प्रमाण जसे वाढले तसे त्याच्यासोबतचे प्रॉब्लेम सुद्धा वाढले आणि मग न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला. या सगळ्या पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचे दोन निर्णय घेतले आहेत. पहिला म्हणजे नवऱ्याला घटस्फोट दिल्याशिवाय विवाहित स्त्री लिव्ह इन मध्ये राहू शकत नाही. या खटल्यामध्ये अलीकडेच आपल्या जोडीदाराशी घटस्फोट न घेता लिव्ह इन मध्ये एकत्र राहणाऱ्या जोडप्याने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे आणि त्यांना 2000 रुपये दंड केला. हा निर्णय देत असताना न्यायालयाने समाजात अराजकता माजेल आणि देशाची सामाजिक जडणघडण उद्ध्वस्त होईल अशी टिप्पणी केली आहे. अलाहाबाद हायकोर्टाने दुसरा महत्त्वाचा निर्णय दिला आहे, तो म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे दोन लोक जर लिव्ह इन मध्ये राहत असतील तर ते बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. हायकोर्टाने उत्तर प्रदेशातील धर्मांतरणाच्या कायद्याच्या अनुषंगाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्तींनी त्यांच्या निकालात म्हणले आहे की धर्म परिवर्तन केवळ लग्नासाठीच नाही तर लग्नाशी साधर्म्य दाखवणाऱ्या प्रत्येक संबंधांसाठी आवश्यक आहे. दोन वेगवेगळ्या धर्माच्या प्रेमी युगलाने संरक्षण मिळवण्यासाठी कोर्टात अपील केले होते. त्यावेळी रेणू अग्रवाल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. भारतात लिव्ह इन रिलेशनशिप संदर्भात कोणतीही विशेष चौकट नाही. जेव्हा एखादे कपल लग्न न करता नवरा बायको सारखे एकत्र राहते त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणले जाते. तर धर्मनिरपेक्ष असणाऱ्या आणि व्यक्ती स्वातंत्र्य असणाऱ्या आपल्या भारत देशात या निर्णयावर उलटसुलट पडसाद नक्कीच उमटतील. पण अलाहाबाद हायकोर्टच्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा इतरांसोबत. थँक्यू.